रात्री 10 नंतर विनाकारण कोणी रस्त्यावर फिरताना दिसल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिले आहेत। रविवारी मोहरमचा उत्सव पार पडला। आता पोलीस यंत्रणा शहरातल्या शिस्तीवर लक्ष केंद्रित करणार आहे। विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। यासाठी सायंकाळी पोलीस आयुक्तांसह उपायुक्त ठाणेदार 2 तासांचे पायी पेट्रोलिंग मोहीम सुरू केली आहे। या काळात विनाकारण बाईकवर कोणी आढळल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला आहे। शहरातील विविध भागांमध्ये ही पेट्रोलिंग चालणार आहे। शहरात दिवसभर दुकाने चालू राहतीलच। रात्री 10च्या पुढे दुकाने चालू असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल। शहरामध्ये चौकांमध्ये विनाकारण दुचाकीवरून बाहेर पडणारे, टपरीमध्ये बसून चकाट्या पिटणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। शहरातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी ही मोहीम आखली आहे। नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे। आता आम्ही या पार्श्वभूमीवर आतापासून आम्ही सायंकाळी दररोज 8 ते 10 पर्यंत सर्व ठाणेदार आणि ACP, DCP आणि आम्ही स्वतः पण 2 तासाच्या पायी पेट्रोलिंगचे नियोजन केलेलं आहे आणि ते आता 1 आठवड्यापासून चालू आहे। त्या दरम्यान जे विनाकारण मोटरसायकलवर फिरतात आणि टपरीत बसत गप्पा मारत बसत पब्लिकला त्रास देणारे न्यूसेन्स क्रिएटर जे आहेत त्या लोकांना टार्गेट करून त्यांच्या विरुद्ध मोटर वाहन कायदा असो किंवा महाराष्ट्र पोलीस कायदा असो अशा योग्य कायद्यानुसार त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या मोहीम चालू आहेत। आतापर्यंत चांगला प्रतिक्रिया आहेत। यात जे काही जुनी थडीपार आहेत ते इथं इलिगली इथं येऊन राहतात किंवा कोणाच्या विरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट बाकी पेंडिंग आहे अशा लोकांना टार्गेट करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या प्रक्रियाही चालू आहे। सर्व सोलापूरच्या जनतेला विनंती आहे, कामानिमित्त बाहेर पडले तर ठीक आहे, पण विनाकारण बाहेर येऊन मोटरसायकल सोडून चौकात बसणे वगैरे ते अवॉइड करावे। विनाकारण कोणी आढळून आला तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल। शिस्तीला बाधा येत नाही, कारण नसताना दुचाकीवर चौकात थांबून वाहतुकीला अडथळा आणणे हे कायद्याला धरून नाही। अशा प्रवृत्तीच्या मुठभर मंडळींमुळे शहराची शिस्त तर बिघडते। या बाबी टाळायला हव्यात असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले।